ॲस्पिरंट्स, मी मिथुन भोसले आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. ऑक्टोबर महिन्याचा ऑलरेडी आपण एक टॉपिक सुरू केलेला होता, तो म्हणजे सामाजिक. टॉपिक मोठा असल्यामुळे आपण त्याचे 2 भाग केले होते. आजचं सामाजिक सेक्शनचं दुसरं आणि शेवटचं लेक्चर आहे. सुरू करूया आजचं आपलं इंटरेस्टिंग लेक्चर. बघूयात पहिली न्यूज काय आहे. तर एक रिपोर्ट आहे, त्याचं नाव आहे इंडिया एजिंग रिपोर्ट. ओके, इथं काय आहे तर देशामधील जे काही वयस्कर लोक आहेत त्यांची आकडेवारी आणि त्याच्याबद्दलचे प्रिडिक्शन त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत. ओके, सो संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी, त्याला आपण युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड असं म्हणतो, त्यांनी हा अहवाल त्या ठिकाणी जारी केलेला आहे. आणि यासाठी भारतातली इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर पॉप्युलेशन सायन्सेस नावाची संस्था जी आहे त्यांनी सहकार्य केलेलं आहे. सो जी के टुडेला हा प्रश्न होता बघा की संयुक्त इंडिया एजिंग रिपोर्ट नावाच्या अहवालाचं प्रकाशन कोणी केलेलं आहे, तर ते आहे संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधी. या अहवालामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते म्हणजे 2050 पर्यंत आत्ता सध्याला जेवढी देशातील वृद्धांची संख्या आहे ती वृद्धांची संख्या दुप्पट होण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. म्हणजे आत्ता जेवढे त्या ठिकाणी वृद्ध आहेत त्यांची संख्या 2050 मध्ये दुप्पट होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, दशकातील वृद्ध लोकसंख्येचा वाढीचा दर 41%. पाठीमागच्या 10 वर्षामध्ये 41% वृद्ध लोकसंख्या त्या ठिकाणी वाढलेली आहे. नंतर आहे बघा, देशातली जी काही पाठ्यपुस्तकं आहेत त्या पाठ्यपुस्तकांमध्ये ज्या ज्या ठिकाणी इंडिया असा रेफरन्स आहे तिथं आता भारत म्हणून उल्लेख केला जाणार आहे. आता ही शिफारस कोणी केलेली आहे तर NCERTनं केलेली आहे. NCERTने एक समिती स्थापन केली होती, नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग नावाची संस्था आहे. त्या संस्थेनं एक समिती स्थापन केली होती. त्या समितीनं पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाऐवजी भारत असा रेफरन्स वापरा अशी शिफारस केलेली आहे. या समितीचे अध्यक्ष होते CII. ओके, आता ह्या समितीनं काय बदल सुचवले होते? सर्व शालेय क्रमिक पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाच्या ऐवजी भारत असा शब्दोल्लेख करावा. प्राचीन इतिहासाऐवजी म्हणजेच एन्शियंट हिस्ट्रीच्या ऐवजी अभिजात इतिहास असा शब्द प्रयोग त्या ठिकाणी केला जावा. सर्व विषयांमध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश असावा. म्हणजे पूर्वी ज्या काही एन्शंट भारतीय संस्कृतीमध्ये जे काही शिक्षण दिलं जातं होतं, वेद वगैरे, त्या भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्यात यावा. आणि विविध युद्धांमधील हिंदू विजयाच्या प्रकरणांचा देखील समावेश करावा. सो आयोग हाच प्रश्न विचारू शकतं की पाठ्यपुस्तकांमध्ये इंडियाऐवजी भारत असा शब्दोल्लेख करण्याची शिफारस कोणी केली होती? तर NCERTची CII यांच्या नेतृत्वाखाली जी काही समिती होती त्यांनी शिफारस त्या ठिकाणी केलेली होती. ऑक्टोबरमध्ये बऱ्याच राज्यांनी काही योजना त्या ठिकाणी जाहीर केलेल्या होत्या. सो आपण काही महत्त्वाच्या राज्यांच्या योजना त्या ठिकाणी बघणार आहोत. ओके, मुख्यमंत्री अल्पसंख्याक उद्योजक नावाची योजना बिहार राज्य सरकारने सुरू केलेली आहे. बेसिकली अल्पसंख्याकांना उद्योजक बनवण्यासाठी काही फिनान्शियल असिस्टन्स वगैरे त्या ठिकाणी केलं जाणार आहे. सो इथं फक्त योजनेचं नाव आणि राज्याचं लक्षात ठेवा, कारण याच्या अगोदर इतर राज्य सरकारांनी सुरू केलेल्या योजनांवरती आयोगाने फक्त योजनेचं नाव आणि कोणत्या राज्याची आहे असेच प्रश्न विचारलेले आहेत. नंतर मुख्यमंत्री नाश्ता योजना म्हणजेच CM ब्रेकफास्ट स्कीम जी आहे ती तेलंगणा सरकारनं सुरू केलेली आहे. शाळांमधील 1ली ते 10वीचे विद्यार्थ्यांना मोफत नाश्ता दिला जाणार आहे, ऑब्व्हियसली सरकारी शाळांमध्ये. सो CM ब्रेकफास्ट स्कीम असं देखील त्या ठिकाणी आयोग विचारू शकतं. नंतर मुख्यमंत्री सुख आश्रय योजना हिमाचल प्रदेश राज्यानं सुरू केलेली आहे. जी काही गरजू मुलं आणि निराधार महिला आहेत त्यांना उच्च शिक्षणाची सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. नंतर मुख्यमंत्री लोकसेवक आरोग्य योजना आसाम सरकारनं सुरू केलेली आहे. मुख्यमंत्री आत्मनिर्भरशील आसाम नावाचं अभियान आसाम राज्यानं सुरू केलेलं आहे, जिथं 2 लाख तरुणांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची आर्थिक मदत त्या ठिकाणी केली जाणार आहे. युवा मित्र परिवहन नावाची योजना छत्तीसगड सरकारनं सुरू केलेलं आहे. उत्तर प्रदेश राज्यानं 2 योजना सुरू केलेल्या आहेत. एक आहे वंदन योजना, ज्याच्यामध्ये ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा विकास त्या ठिकाणी केला जाणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची योजना आहे त्याचं नाव आहे मिशन महिला सारथी योजना. इथे बेसिकली काय केलं जाणार आहे, जे काही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्या पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये महिलांना संधी देऊन त्यांचं सक्षमीकरण केलं जाणार आहे. फॉर एक्झाम्पल, एखादं मोठं शहर आहे तिथं पब्लिक ट्रान्सपोर्टच्या काही गाड्या असतील तर त्यांना वाहक म्हणून किंवा त्या ठिकाणी आपण त्याला कंडक्टर किंवा चालक म्हणून त्यांना संधी द्यायची आहे. सो मिशन महिला सारथी योजना जी आहे ती उत्तर प्रदेशमध्ये आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये महिलांना संधी देऊन त्यांचं सक्षमीकरण करणं. नंतर मिताई नावाची योजना केरळ राज्य सरकारनं सुरू केलेली आहे, जिथं मधुमेहाच्या पेशंट्सला मोफत इन्सुलिनचे उपचार त्या ठिकाणी दिले जाणार आहे.
ओके, संक्षिप्त घडामोडी आपण त्या ठिकाणी बघूयात. वंदे भारत ज्या काही सेमी हाय स्पीड रेल्वे आहेत त्यांच्यामध्ये स्वच्छता करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून एक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. 14 मिनिट्स ऑफ मिरॅकल, म्हणजे एखादी जर वंदे भारत रेल्वे जर त्या ठिकाणी आली तर 14 मिनिटांमध्ये क्लीन केली जाईल आणि लगेच दुसऱ्या त्या ठिकाणी ती प्रवासासाठी तयार त्या ठिकाणी असेल. नंतर UGCनं म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगानं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थी स्वयंसेवकासाठी एक योजना सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे सारथी. ओके, सारथी हे एक विद्यार्थी स्वयंसेवक असतील जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी त्या ठिकाणी करतील. स्टुडंट अँबॅसेडर फॉर अकॅडमिक रिफॉर्म्स इन ट्रान्सफॉर्मिंग हायर एज्युकेशन इन इंडिया असं त्याचा लॉंग फॉर्म त्या ठिकाणी आहे. सो सारथी योजना कोणाची आहे? विद्यापीठ अनुदान आयोगाचे आहे. त्याच्याबद्दल काही विद्यार्थी स्वयंसेवक त्या ठिकाणी निवडले जातील आणि त्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी त्या ठिकाणी केली जाईल. नंतर एक व्हॉट्सअप वाहिनी UGCनं सुरू केलेली आहे. त्याचं नाव आहे UGC इंडिया. त्याच्यामध्ये देशातील ज्या काही शैक्षणिक घडामोडी आहेत त्याची अपडेट्स त्या ठिकाणी दिले जाणार आहेत. नंतर कामगारांसाठी किमान वेतन सुनिश्चित करणारं देशातलं पहिलं राज्य झारखंड. जे काही कामगार आहेत त्यांना एक विशिष्ट वेतन त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. नंतर 3 ते 9 ऑक्टोबर या काळामध्ये संकल्प सप्ताह साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अनावरण त्या ठिकाणी केलं होतं. बेसिकली जे काही ॲस्पिरेशनल ब्लॉक्स आहेत, महत्वाकांक्षी ब्लॉक्स आहेत, त्यांच्या स्तरांवर प्रशासन वाढवणं आणि नागरिकांचं जीवनमान सुधारणं. ओके, नंतर स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत उघड्यावर शौचामुक्त प्लस असलेल्या देशातील गावांचं प्रमाण 75% गावं ही ओपन डेफिकेशन फ्री प्लस त्या ठिकाणी झालेले आहेत असं केंद्र सरकारनं आकडेवारी दिलेली आहे. नंतर काही राज्य आणि एक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे ज्याला 100% उघड्यावर शौचामुक्त मॉडेल म्हणून दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे. जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेश ही 2 राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आहे ज्यांना ओपन डेफिकेशन फ्री प्लस मॉडेल असा दर्जा दिलेला आहे. पुढची न्यूज अतिशय महत्त्वाची आहे. केंद्र सरकारनं एक केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचं नाव आहे समाक्का सारक्का केंद्रीय आदिवासी विद्यापीठ. तेलंगणा राज्यातील मुलुगू जिल्ह्यामध्ये हे जे काही विद्यापीठ आहे ते स्थापन केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं परवानगी दिलेली आहे. 2009चा जो काही कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा केली जाणार आहे. 889 कोटी रुपये तरतूद आहे. सो असाच प्रश्न विचारू शकतो की देशातील केंद्रीय आदिवासी विद्यापीठ खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये उभारलं जाणार आहे? तेलंगणा राज्यामध्ये उभारलं जाणार आहे. नंतर आहे स्वच्छ त्योहार स्वस्थ त्योहार नावाची योजना. क्लीन फेस्टिवल हेल्दी फेस्टिवल अभियान उत्तर प्रदेश सरकारनं सुरू केलेलं होतं. 25 सप्टेंबर हा अंत्योदय दिवस असतो, दीनदयाळ उपाध्यायांचा जन्मदिवस. दुसरा हिमालयन चित्रपट महोत्सव लडाखमध्ये सुरू करण्यात आला. सुरक्षित शहर प्रकल्पाअंतर्गत 1100 महिला बीट कॉन्स्टेबल जे आहेत त्यांना गुलाबी स्कूटर देण्याचा निर्णय उत्तर प्रदेशनं सुरू केलेला आहे. हॉर्नबिल नावाचा जो काही ट्रेडिशनल महोत्सव आहे तो नागालँडमध्ये साजरा करण्यात आला. 20वा राष्ट्रीय पुस्तक मेळावा जो आहे तो उत्तर प्रदेशमधल्या वाराणसीमध्ये सुरू केलेला आला. कला क्रांती मिशन पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आलं. शक्ती दिनी नावाचा उपक्रम उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. नंतर सर्व हुक्का बार बंद करण्याची घोषणा जी आहे ती हरियाणा राज्य सरकारनं त्या ठिकाणी केलेली आहे. नंतर भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाने घेतलेला आहे. पितृपक्ष मेळावा जो आहे तो बिहार राज्यामध्ये त्या ठिकाणी साजरा केला जातो. तंत्रज्ञान आणि अखिल भारतीय शिखर परिषदेचं आयोजन करणारं मंत्रालय आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालय. नंतर जम्मू काश्मीरमध्ये एक उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे त्याचं नाव आहे कचरा विरोधातील योद्धा. ओके, मोठ्या प्रमाणात जे काही कचरा वगैरे जमा होत असतो त्याच्या विरोधात फाईट करण्यासाठी किंवा त्याचं निर्मूलन करण्यासाठी कचरा विरोधातील योद्धा नावाचा उपक्रम जम्मू काश्मीरनं सुरू केलेला आहे. त्याच्यासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कॅप्टन बाना सिंग जे परमवीर चक्र विजेते आहे त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नंतर मध्यंतरी तुम्ही वाचला असेल बघा, राजस्थानमधलं कोटा नावाचं शहर आहे जिथं नीटची तयारी करणारी मुलं त्या ठिकाणी आहेत आणि या मुलांमध्ये आत्महत्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलं होतं. सो देशातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जे काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स रिलीज केलेले आहे त्याचं नाव आहे उम्मीद. लक्षात ठेवा. सो उम्मीद काय आहे तर विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी
केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं रिलीज केलेली मार्गदर्शक तत्वे म्हणजे गाईडलाईन्स त्या ठिकाणी आहेत. उम्मीद म्हणजे अंडरस्टँड, मोटिवेट, मॅनेज, एम्फॅसाइज, एम्पावर आणि डेव्हलप. ओके, सो विद्यार्थ्यांच्या जर आत्महत्या कमी करायच्या असेल तर अशा प्रकारे तुम्ही ॲक्शन्स त्या ठिकाणी घेऊ शकता. नंतर उत्तराखंड राज्य मध्यंतरी चर्चेत होतं, त्यांनी वैयक्तिक बारला परवानगी दिली. म्हणजे प्रत्येक घरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही बार म्हणजे जे काही रेस्टॉरंट बार आहे ते स्थापन करू शकता, परंतु मोठ्या प्रमाणात या परवाना देण्याला टीका केली आणि नंतर ते रद्द करण्यात आलं. सो वैयक्तिक बारसाठी परवानग्या देऊन सार्वजनिक झाल्यानंतर ते रद्द करणारं राज्य आहे उत्तराखंड. नंतर नागालँडमधलं पहिलं वैद्यकीय महाविद्यालय आहे, त्याचं नाव आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च, कोहिमामध्ये त्या ठिकाणी आहे. मनसुख मांडवे यांनी त्याचं अनावरण केलेलं आहे. नंतर देशातील विविध राज्यांमधील तरुणांमध्ये संपर्क वाढवण्यासाठी युवा संगम नावाची मोहीम त्या ठिकाणी सुरू करण्यात आली होती. जसं कास्ट बेस्ड सेन्सस झाली तसं स्पेशली मागासवर्गीयांसाठी म्हणजे बॅकवर्ड क्लासेसमधील जात जनगणना सुरू करण्याची घोषणा करणारं राज्य आहे आंध्र प्रदेश. ते म्हणते की फक्त आम्ही ओबीसी जे काही मागासवर्गीय आहेत त्यांचीच जात जनगणना करणार आहोत. प्रत्येक घरापर्यंत पिण्याच्या पाण्याची सुरक्षित जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी तेलंगणा राज्य सरकारनं मिशन भगीरथ त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. जे काही वृद्ध व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांचा जन्मदिवस, अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. नंतर ही महत्त्वाची गोष्ट आहे, आंतरराष्ट्रीय मानसिक आरोग्य दिवस म्हणजे मेंटल हेल्थ दिवस जो आहे तो 10 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आणि मला असं वाटतं की याच्यावरती प्रिलिम्सला एकदा प्रश्न विचारलेला आहे. मेंटल हेल्थ इज अ युनिव्हर्सल ह्युमन राईट अशी 2023च्या जागतिक मानसिक आरोग्य दिवसाची थीम आहे. आंतरराष्ट्रीय बालिका दिवस 11 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. इन्व्हेस्ट इन गर्ल्स राईट्स, आवर लीडरशिप, आवर वेलबिंग अशी त्याची थीम त्या ठिकाणी आहे. दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. 15 ऑक्टोबर हा देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे. नंतर जे काही गरीब आहे त्याचे निर्मूलन करण्यासाठी 17 ऑक्टोबर हा आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलनासाठीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पोलिओ दिवस 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. आणि ब्रेस्ट कॅन्सरचं अवेअरनेस करण्यासाठी जो महिना आहे तो आहे ऑक्टोबर. या महिन्यामध्ये महिलांमध्ये जे काही स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण वाढवत आहे त्याचं अवेअरनेस करण्यासाठी ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर जागरूकता महिना म्हणून साजरा केला जातो. ओके, चलो नेहमीप्रमाणे आता आपण एकदा क्विक रिव्हिजन करूयात, बघूयात आपण त्या ठिकाणी काय काय शिकलेलो आहोत. ओके, येस, पहिलं आपण बघितलं संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीनं इंडिया एजिंग रिपोर्ट त्या ठिकाणी रिलीज केलेला आहे, ज्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की 2050 पर्यंत वृद्धांची संख्या दुप्पट होईल आणि वृद्धांच्या लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर हा 41% इतका आहे. नंतर NCERTच्या समितीनं असं सांगितलेलं आहे की पाठ्यपुस्तकामध्ये आता इंडियाच्या ऐवजी भारत असा शब्द त्या ठिकाणी वापरा, प्राचीन इतिहासाच्या ऐवजी अभिजात इतिहास असा शब्द त्या ठिकाणी वापरा आणि भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश त्या ठिकाणी करा. नंतर अल्पसंख्याक उद्योजक योजना बिहारची आहे, मुख्यमंत्री नाश्ता योजना तेलंगणाची आहे, सुख आश्रय योजना हिमाचल प्रदेशची त्या ठिकाणी आहे, लोकसेवक आरोग्य योजना आसाम राज्याची आहे, वंदन योजना उत्तर प्रदेशची आहे, ऐतिहासिक धार्मिक स्थळांचा विकास करण्यासंदर्भात महिलांना सार्वजनिक वाहतुकीमध्ये संधी देऊन त्यांना सक्षम बनवण्यासाठी उत्तर प्रदेशनं मिशन महिला सारथी योजना सुरू केलेली आहे. मधुमेहाच्या रुग्णांना मोफत इन्सुलिन उपचार देण्यासाठी केरळनं मिताई नावाची योजना सुरू केलेली आहे. 1 ऑक्टोबरपासून वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या सुट्टीसाठी 14 मिनिट्स मिरॅकल नावाची एक उपक्रम सुरू केलेला आहे. सारथी नावाची एक योजना आहे जी UGCने सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी स्वयंसेवकांची निवड केली जाईल आणि ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मदत करतील. नंतर शैक्षणिक घडामोडींच्या माहितीसाठी UGCने एक व्हॉट्सअप चॅनल सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे UGC इंडिया. कामगारांसाठी किमान वेतन सुनिश्चित करणारं देशातलं पहिलं राज्य आहे झारखंड. जे काही ॲस्पिरेशनल बॉक्स आहेत त्यांच्या स्तरावर प्रशासन वाढवणं आणि लोकांचं जीवनमान सुधारण्यासाठी 3 ते 9 ऑक्टोबर या काळामध्ये संकल्प सप्ताह आयोजित करण्यात आला होता. देशातील 75% गावं अशी आहेत की ज्यांना उघड्यावर शौचासमुक्त प्लस असा दर्जा दिलेला आहे. जम्मू काश्मीर आणि उत्तर प्रदेश यांना 100% उघड्यावर शौचामुक्त मॉडेल म्हणून दर्जा देण्यात आलेला आहे. समक्का सारका केंद्रीय आदिवासी विद्यापीठ तेलंगणा राज्यामध्ये उभारलं जाणार आहे आणि त्याला केंद्र सरकारनं परमिशन दिलेलं आहे. स्वच्छ त्योहार स्वस्थ त्योहार नावाचं अभियान उत्तर प्रदेश सरकारनं सुरू केलेलं आहे.
नंतर हॉर्नबिल महोत्सव नागालँडमध्ये सुरू केला त्या ठिकाणी आहे. राष्ट्रीय पुस्तक मेळावा वाराणसीमध्ये त्या ठिकाणी आहे. राज्यातील सर्व हुक्का बारवर बंदी घालण्याची घोषणा करणारं राज्य आहे हरियाणा. नंतर पितृपक्ष मेळा बिहारमध्ये साजरा केला जातो. कचऱ्याविरोधातील योद्धा नावाचं जम्मू काश्मीरचं जे काही मोहीम आहे त्याचे राजदूत म्हणून कॅप्टन बाना सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, जे परमवीर चक्र विजेते त्या ठिकाणी आहे. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं जी काही मार्गदर्शक तत्त्वे रिलीज केलेली आहे त्याचं नाव आहे उम्मीद. ओके. नंतर नागालँडमधलं पहिलं महाविद्यालय मेडिकल कॉलेज जे आहे ते कोहिमामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. विविध राज्यातील तरुणांमध्ये संपर्क वाढवण्यासाठी युवा संगम नावाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे. मागासवर्गीयांची जात जनगणना करण्याची घोषणा करणारं राज्य आहे आंध्र प्रदेश. प्रत्येक घरापर्यंत सुरक्षित पाण्याची जोडणी देण्यासाठी तेलंगणा राज्यानं मिशन भगीरथ नावाची योजना सुरू केलेली आहे. वृद्ध व्यक्तींचा दिवस 1 ऑक्टोबर रोजी असतो. अहिंसा दिवस 2 ऑक्टोबर रोजी असतो. मानसिक आरोग्य दिवस 10 ऑक्टोबर असतो. यावर्षी याची थीम लक्षात ठेवा, प्रश्न विचारला जाऊ शकतो. मेंटल हेल्थ इज अ युनिव्हर्सल ह्युमन राईट. बालिका दिवस 11 ऑक्टोबर रोजी असतो. 15 ऑक्टोबर जो APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे तो विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो. 17 ऑक्टोबर गरिबी निर्मूलनासाठीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. पोलिओ दिवस असतो 24 ऑक्टोबरला. आणि दरवर्षी ऑक्टोबर महिना हा ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस मंथ म्हणून त्या ठिकाणी साजरा केला जातो. ओके. सो आजच्यासाठी आपण इथेच थांबतो मित्रांनो. परत भेटूयात नवीन चालू घडामोडी आणि नवीन संकल्पना असेल. तोपर्यंत धन्यवाद.